लातूरमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत तुफान राडा झालाय। छावा आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडलेत। छावा कार्यकर्त्यांनी कोकाटेंविरोधात निवेदन देताना अंगावर पत्ते फेकल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। तर लातूरमधील शासकीय विश्रामगृहातील तटकरेंची पत्रकार परिषद संपल्यावर तटकरे तिथून निघून गेले आणि त्यानंतर तटकरेच्या अंगावर पत्ते फेकणाऱ्या छावा संघटनेचा कार्यकर्ता विजयकुमार घाडगे याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली। दरम्यान शेतकऱ्याच्या मुलाला मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादीला याची किंमत मोजावी लागेल असा गर्भित इशारा छावाच्या कार्यकर्त्यांनी दिला। तर असंवैधानिक शब्द वापरल्याने चोप दिल्याचं राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांनी म्हटलंय। सुनील तटकरे या ठिकाणी आलेले असताना आम्ही राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या विरोधामध्ये निवेदन दिलं आणि त्या कृषी मंत्र्यांनी विधानसभा गृहामध्ये पत्ते खेळतानाचा व्हिडिओ समोर आला। आम्ही राज्याच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांना सांगितलं की हे पत्ते तुम्ही घ्या आणि तुमच्या त्या कृषी मंत्र्यांना द्या। त्यांनी विधानसभा गृहामध्ये पत्ते नाही खेळले पाहिजे, त्यांना पदावरून बडतर्फ करा आणि त्यांना पत्ते घरी खेळायला पाठवा, एवढं आम्ही निवेदन दिल्याच्या नंतर राष्ट्रवादीच्या काही गुंडांनी येऊन आमच्या कार्यकर्त्यांनी मला मारहाण केली, अतिशय अमानुष मारहाण केलेली आहे। परंतु हे शेतकऱ्यांच्या पोरांवर तुम्ही हल्ला केलाय, राष्ट्रवादीची हीच वागणूक आहे का? माझा सवाल आहे अजित पवारांना की अजित पवार, तुम्ही शेतकऱ्यांसाठी एवढ्या मोठ्या मोठ्या बाता मारता, अशा चुकीचे कृषी मंत्री राज्याला तुम्ही देता आणि शेतकऱ्यांच्याच पोरांना तुम्ही मारण्याचं काम करताय, याची किंमत तुम्हाला मोजावी लागणार, म्हणजे मोजावी लागणार। संविधानिकपणे त्यांनी मागणी केली असती तर आम्ही काही त्याच्यावरती आक्षेप घेतला नसता, परंतु तुम्ही आमच्या कार्यक्रमात येता, आमच्या पक्ष नेतृत्वाला खालच्या पातळीवर शिवा देता, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी म्हणून अशा भावना उमटणं साहजिक होतं आणि त्या प्रतिक्रिया ज्या उमटल्या आहेत त्यांनी असंविधानिकपणे बोलल्यामुळे त्याला जशास तसं उत्तर राष्ट्रवादीकडनं दिलेलं आहे। चूक आहे, मी याचं कधीच समर्थन करणार नाही। मी अत्यंत शांततावादी कार्यकर्ता आहे। चर्चेतून देवाणघेवाणीतून अनेक प्रश्न त्या ठिकाणी सुटत असतात, ते त्यांची भावना व्यक्त करण्यासाठी आले, मी शांतपणाने ऐकतो। मी निंदनीय असं म्हटलं मगाशी, कारवाई करावी योग्य ती असेल, मी समर्थन करणार नाही कधीच। तर यावर सुषमा अंधारेंनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया। सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर बऱ्याचदा आपली नाराजी व्यक्त करताना जनता आंदोलनाचा पवित्रा घेते। कित्येकदा ही आंदोलनं प्रतिकात्मक सुद्धा असतात। आज ज्या पद्धतीने कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा ऑनलाईन रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ बाहेर आला, यावरून शेतकऱ्यांच्या पोरांच्या मनात संतापाची भावना येणं अत्यंत स्वाभाविक होतं। त्यातच लातूर हा कोरडवाहू पट्टा आहे, त्यामुळे तिथल्या पोरांनी आपल्या भावना कोकाटे ज्या पक्षाचे मंत्री आहेत त्या पक्षाध्यक्षाच्या समोर व्यक्त करणं किंवा प्रतिकात्मक पद्धतीने त्यासाठी पत्ते उधळणं हे स्वाभाविक होतं। अर्थात याचं समर्थन करता येणार नाही आणि याला प्रतिकार करताच येऊ शकतो, परंतु याला प्रतिकार किंवा प्रतिबंध करण्याच्या ऐवजी ज्या पद्धतीने या शेतकऱ्यांच्या पोरांना मारहाण केली गेली ही अत्यंत वाईट आहे। त्याही पेक्षा वाईट हे आहे की मारहाण करणारे पदाधिकारी होय आम्ही केली मारहाण हे तोंड वर करून जेव्हा सांगतात आणि त्याचं समर्थन करतात, तेव्हा महाराष्ट्रात एक चुकीची प्रथा पडत चालली आहे का असं वाटत जातं। कारण नितेश राणे, संजय गायकवाड, संजय शिरसाट, पडळकर अशा कितीतरी घटना, या प्रत्येक घटनेतला माणूस मारहाणीनंतर सांगतोय की होय आम्ही असं केलं। याचा अर्थ आम्ही सत्तेत आहोत, सत्तेचा उन्माद आहे आणि आम्ही काहीही केलेलं चालून जाऊ शकतं अशी जी चुकीची प्रथा पडते, देवेंद्रजी हे आपल्या कारकिर्दीला गालबोट लावणारा आहे
याचा आता तरी आपण विचार करा.